नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रांती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण अतिशय सोपा असा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे विरामचिन्हे. या विरामचिन्हावरती अतिशय सोपे प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले जातात. चला तर मग आज आपण या ठिकाणी पाहूया 2017 ते 2025 मध्ये विरामचिन्ह या टॉपिकवरती मराठी व्याकरण या विषयामध्ये आलेले प्रश्न. अतिशय सोपा असा टॉपिक. सुरुवातीला आपण पाहूया की विरामचिन्ह कुठले कुठले असतात. तर पहिला आहे पूर्णविराम. अतिशय सोपा. कुठलंही विधान पूर्ण झालं की ते दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो. अर्धविराम, दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात आणि ते जर आपल्याला त्या ठिकाणी जोडायचे असेल तर अर्धविराम हे चिन्ह आपण वापरतो. स्वल्पविराम हे एक चिन्ह आहे. समान वाक्य जर आपल्याला जोडायचे असेल किंवा एकाच वाक्यात दोन किंवा अधिक शब्द जोडायचे असतील तर आपण स्वल्पविराम हे चिन्ह वापरतो. वाक्याच्या शेवटी तपशील लिहावायचा असल्यास अपूर्णविराम हे आपण चिन्ह वापरतो. आणि अतिशय सोपं म्हणजे प्रश्नचिन्ह. कुठलाही प्रश्न जर आपल्याला विचारायचा असेल तर त्या प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह वापरत असतो. आता हे उद्गारवाचक चिन्ह. उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी हे आपण शब्दाच्या शेवटी त्या ठिकाणी वापरत असतो. अरे रे. तर अशा उत्कट भावना आपण त्या ठिकाणी वापरतो. त्यावेळेस अशा उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह आपण त्या ठिकाणी वापरत असतो. त्यानंतर पुढे आहे अवतरण चिन्ह. एखाद्या तोंडचे शब्द जर आपल्याला जसेच्या तसे घेतले असेल, गुरुजी म्हणाले की रोजचा अभ्यास रोज करत जा. म्हणजे काय? तर एखाद्याच्या तोंडचे शब्द, गुरुजींच्या तोंडचे शब्द आपण जसे तसे घेतले तर त्या ठिकाणी ते शब्द आपल्याला अवतरण चिन्हाने दाखवावे लागतात. त्यानंतर आहे संयोग चिन्ह. दोन शब्द जर आपल्याला जोडायचे असतील आणि ओळीच्या शेवटी जर आपले अपूर्ण त्या ठिकाणी वाक्य राहिलं आणि खालच्या ओळीला जर आपण वाक्य घेत असू तर त्यावेळेस आपल्याला संयोग चिन्ह वापरावं लागतं. त्यानंतर अपसार चिन्ह. दोनही चिन्ह सारखे आहेत पण त्यांचा वापर वेगळा वेगळा आहे. जर बोलता बोलता आपली विचार मालिका त्या ठिकाणी तुटली आणि आपल्याला जर स्पष्टीकरण द्यावायचे असेल तर अपसार चिन्ह त्या ठिकाणी वापरतात. चला तर मग वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न त्या ठिकाणी आपण पाहू. सर्वात तर या प्रश्नाकडे जर आपण नीट पाहिलं की दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला एकूण किती विरामचिन्ह येतील. जर किती विचारले तर एक चिन्ह त्या ठिकाणी जर दोन वेळेस आलं तर ते दोन वेळेस काउंट करायचं. आणि किती प्रकारचे विरामचिन्ह असतील तर दोन चिन्ह जर असतील तर त्याचा प्रकार फक्त एकच काउंट करायचा. या ठिकाणी आपल्याला प्रकार विचारलेले नाहीत, आपल्याला फक्त किती विचारलेले आहेत. म्हणजे एक चिन्ह दोनदा जरी आलं तरी ते आपल्याला त्या ठिकाणी मोजायचं आहे. वाक्य पहा. अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला, गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. अण्णा भाऊंची गोष्ट इयत्ता 8वीला हा धडा आहे आणि त्या धड्यातले वाक्य जशीच्या तशी या ठिकाणी परीक्षा परिषदेनं या 2025 मध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे आपण जो धड्यांचा अभ्यास करतो तो व्यवस्थित जर अभ्यास केला, त्यातले विरामचिन्ह जर व्यवस्थित अभ्यासले तर असे प्रश्न आपल्याला निश्चितच सुटू शकतात. आता आपण पाहिलेलं आहे की अण्णा हसतच म्हणाले. म्हणाले तोंडचे शब्द आहेत म्हणजे या ठिकाणी स्वल्पविराम येणार. या ठिकाणी तोंडचे शब्द जर आपल्याला जसे तसे घ्यायचे असतील तर आपल्याला अवतरण चिन्ह त्या ठिकाणी वापरावं लागतं. आता अण्णा हसतच म्हणाले काय? विठ्ठला. या ठिकाणी आपण थोडासा पॉज घेतो आणि जर आपण पॉज घेत असेल तर त्या ठिकाणी द्यायचं स्वल्पविराम. गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा. या ठिकाणी थोडा वेळ थांबतोय, इथे एक स्वल्पविराम येईल. त्यांचं जीवनमान, इथे थांबतोय. तिथली वास्तवता मी, आता वास्तवता नंतर मी पॉज नाही घेत, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन, नंतर पूर्णविराम. आता या ठिकाणी किती आलेत स्वल्पविराम मोजू आपण. या ठिकाणी पहा 1 2 3 आणि 4. तर या ठिकाणी स्वल्पविराम जे आलेले आहेत ते आहेत 4. त्यानंतर अवतरण चिन्ह त्या ठिकाणी आहे आणि अवतरण चिन्ह जे वापरलेलं आहे तर अवतरण चिन्ह आहे 1.
आणि पूर्णविराम 1. या ठिकाणी शेवटी आपण पूर्णविराम वापरलेला आहे. यांची जर बेरीज केली तर या ठिकाणी 6 विरामचिन्ह या वाक्यामध्ये येतील. खूप सोपा असा प्रश्न होता. आता या ठिकाणी खूप सोपं आहे. मी, भीमा, रमेश, बाळू, प्रकाश, तानाजी अशी 10-12 पोरं एकत्र यायचो. या वाक्यात किती प्रकारची विरामचिन्ह आहे? आता प्रकार म्हटलं की एक चिन्ह दोनदा मोजायचं, त्या ठिकाणी नाही. आता या ठिकाणी आलेलं आहे अवतरण चिन्ह, एकदा आलेलं आहे. स्वल्पविराम हा एकदा आलेला आहे. स्वल्पविराम किती अनेक वेळा जरी आला तरी आपल्याला प्रकार विचारले असतील. प्रकार जर असेल तर आपल्याला ते चिन्ह एकदाच मोजावं लागतं. एक झालं अवतरण चिन्ह, एक झाला स्वल्पविराम. या ठिकाणी एक आहे संयोग चिन्ह, याला म्हणायचं संयोग चिन्ह 10-12. या ठिकाणी आहे पूर्णविराम, हाही एक आहे. 1, 2, 1, 2, 3 आणि 4 प्रकारची विरामचिन्ह या ठिकाणी वापरलेली आहेत. 2018 स्कॉलरशिपमध्ये विचारलेला प्रश्न आहे. योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघूयात. बापरे, काय तो प्रचंड तंबू. आता पहा, पहिल्या वाक्यामध्ये या ठिकाणी उत्कट भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती उत्कट भावना जर व्यक्त केल्या असेल या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य पाहू. मी आईचा लाडोबा. लाडोबा होतो आणि मी आई विडा होतो. ठीक आहे. या ठिकाणी 2 जे शब्द आहेत ते शब्द त्या ठिकाणी हायलाईट केलेले दिसत आहेत, लाडोबा आणि आईविडा, म्हणजे हे सिंगल अवतरण चिन्हामध्ये त्या ठिकाणी दाखवायचे आहेत. ठीक आहे, हे वाक्य बरोबर असं मानू आपण. तिसरं वाक्य आपण पाहू. बाबा म्हणाले. त्यांच्या तोंडचे शब्द आहेत, स्वल्पविराम आहे अवतरण चिन्ह. ठीक आहे, बरोबर. खरंच, खरंच ही उत्कट भावना नाही, खरंच पोरी. या ठिकाणी फक्त स्वल्पविराम पाहिजे होता, म्हणजे हेही वाक्य येणार नाही. तू घरी केव्हा असतोस रे? केव्हा हा प्रश्नचिन्ह आहे, ते प्रश्नचिन्ह पाहिजे, मग हे वाक्य येणार नाही. आपलं वाक्य आहे 2 नंबरचं वाक्य त्या ठिकाणी बरोबर आहे. मी आईचा लाडोबा होतो आणि मी आईविडा होतो. 2017 परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. आत्ताच या प्रश्नामध्ये आपण पाहिलं 2018च्या की उत्कट भावना त्या ठिकाणी जर व्यक्त करायच्या असतील तर कुठलं चिन्ह वापरतात पाहू आपण. उत्कट भावना व्यक्त करताना कोणतं चिन्ह वापरतात, तर प्रश्नचिन्ह वापरत नाहीत. पूर्णविराम वाक्य पूर्ण झाल्यानंतर वापरतात. अपूर्णविराम तर उद्गार चिन्ह त्या ठिकाणी आपण वापरत असतो. अतिशय सोपे प्रश्न आणि हातचे प्रश्न आहेत. या प्रश्नाची प्रॅक्टिस केली तर आपल्याला विरामचिन्ह या टॉपिकवरती पैकीचे पैकी मार्क मिळू शकतात.